आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा आदिवासी कृती समितीमार्फत गेली 20-25 वर्षे आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो। सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करत होतो। ज्याला यायचं ते येतात, ज्याला यायचं नाही ते येत नाहीत, पण आम्ही प्रयत्न करतो। गेल्या वर्षीसुद्धा आम्ही प्रयत्न केला होता। अमित बांगऱ्याशी, वैभव पिसडशी यांच्याशी संपर्क साधला होता, पण ते आले नाहीत। त्याला आम्ही ठरवले आमंत्रण सर्वांना द्यायचं, पण जो येईल तो येईल, जो येणार नाही त्याला आपण काय करणार। यंदासुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेणार आहे। मी यावर्षी काय करणार, प्रत्यक्ष प्रत्येकाची भेट घेणार आणि त्याला आमंत्रित करणार। आले तर ठीक, नाही आले तरी आमचा कार्यक्रम मारुती बेंगाळ आमदार साहेब आम्ही सगळेजण हा कार्यक्रम आम्ही साजरा करू। राजकीय काही ठिकाणं असतील किंवा एखादं उद्घाटन प्रसंगी आजी माझे असतील किंवा एकमेकाचे विरोधक असतील, त्या ठिकाणी एकत्र स्टेजवरती पाहायला मिळत आहेत। आता तुम्ही एक अध्यक्ष या नात्याने सर्वांशी बोलणार आहे, मग ते का येणार नाही? नेमके त्यांच्या मनामध्ये काही मतभेद आहेत, नेमके काय समजायचं? आता त्यांचं मत आपण सांगू शकत नाही, परंतु आम्हाला आम्ही बिगर राजकीय माणसं आहोत। आम्हाला त्यांचं घेणं नाही, फक्त त्यांनी यावं, हा सामाजिक कार्यक्रम आहे, त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे। नाही आलं त्याला आपण काय करणार। त्यानंतर मारुती बेंगाळाने अलीकडेच जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख आहेत, त्यांनी एक निवेदन दिले। ह्या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज त्यांनी व्यक्त केली। त्या ठिकाणी तसं विशेष मागणी केली त्यांनी, काय सांगाल तुम्ही? हां, आम्ही गरज पडली तर आम्हाला पोलीस संरक्षण आवश्यक आहे। कशामुळे असं वाटतं तुम्हाला पोलीस संरक्षण? नाही येतं काय होतं, एक 20-25 हजार त्याच्यापेक्षा जास्त लोक जमा होतील। येतं जमा होणार आहे, त्यात एखाद्या वेळा काय भरोसा आहे सांगता येत नाही ना। आणि आम्ही एका विचारानं राहू, तसं काय घडणार नाही अशी अपेक्षा आहे। पण संरक्षण मागितलेलं काय अवघड आहे, मागितलं आम्ही संरक्षण। जे काही आदिवासी बांधवांची जी काही परंपरा आहे, जे काही त्यांचे नृत्य असतील, याचं साजरीकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्यातून पाहायला मिळेल। आम्ही प्रयत्न करू, सर्व महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्याचा आम्ही प्रयत्न करू। तुम्ही दाखवा, आणि तुम्ही दाखवा। म्हणजे तुम्ही जो स्टेज ठेवणार आहे, कारण यावेळेस पहिल्यांदा व्यासपीठ ठेवलं गेलंय। इथून मागं वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून सर्व मिरवणुक्या वेगवेगळ्या ठिकाणावरून येत होत्या आणि बाजारतळ असेल, लेंडी असेल, पूर्ण अकोल्याला एक घेर घेतला जायचा। पण आता हा कार्यक्रम बाजारतळ ठिकाणी एक स्टेज उभारून होतोय, म्हणून हा प्रश्न पडला जातोय की त्या स्टेजवर एक आदिवासी समाजाचं पारंपरिक नृत्य वगैरे काही या योजनेत होणार आहेत का? हो, नृत्य होणार आहे ना, कार्यक्रमामध्ये नृत्य असणार आहेत आणि मिरवणुकीमध्ये नृत्य असणार आहेत। म्हणजे मागच्या वर्षी सारखे 15 ते 16 डीजे इथं नाही येणार। यावर्षी कमी राहणार आहे डीजे, असं आमचं नियोजन आहे। पण आपल्याला विनंती आहे की आमचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करावा। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे,
आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.